ओळखीची निशाणी आहे 2 माठ आणि अजूनही 2 माठ टिकून आहेत. 4-5 चालू करायला लागते अगोदर मग जामू दे मग किती दिवसांनी तर चालू करायला? 20 दिवसात. अगदी काही क्षणात म्हणजे अर्ध्या तासभरात हे सगळ्या खाडी खाली होणार आहे पूर्ण आणि पुन्हा अर्नाळा समुद्र किनारा ह्या बोटींनी गजबजणार आहे. श्री सत्यनारायणची महापूजा, श्री सत्यनारायणची महापूजा. देव निरनिराळे असतील पण भावना एकच आहे आणि ती भावना मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. असे उडवायला लागतो. हा. मग लस्सी येतो यावरनं. लशी का रशी? हा लस्सी हा. अशी ओढायची. हा हा. आणि खाडी संपून आपण आता थेट समुद्रात प्रवेश करतोय. नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. आज 13 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला आमच्या कोळी बांधवांना मासेमारीसाठी परवाना दिलेला आहे आणि चिखलडोंगरे आणि मारंबळपाडा खाडीमध्ये नांगरलेल्या आमच्या बोटी, म्हणजे या बोटी खाडी किनारी नांगरलेला एक इतिहास आहे आणि एक परंपरा आहे. आणि आम्ही सकाळी लिटरली 8 वाजता निघालो अर्नाळा बंदरातून आणि हा 1 तासाचा प्रवास म्हणजे चिखलडोंगरे हे गाव विरारपासून हाकेच्या अंतरावर. आणि अगदी या खाडीतून येताना आम्हाला फ्लेमिंगो पक्षी दिसले. अगदी लहानपणी अगदी ह्या किनाऱ्यावर किंवा या खाडी किनाऱ्यावर आम्ही अक्षरशः फ्लेमिंगोची जत्रा बघितलेली आहे. पण जसजसं आम्ही खाडीच्या दिशेने आलो तसतसं वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातून काढलं जाणारं सांडपाणी आणि ह्यामुळे लागलेली वाठी आम्हाला बघायला मिळाली मित्रांनो. आणि इथला म्हणजे आज इथल्या ज्या बोटी नांगरलेल्या होत्या म्हणजे कुठल्या बोटीवर पूजा सुरू आहे तर कुठल्या बोटीवर मारिया मातेचा जयघोष सुरू आहे. म्हणजे माणूस धर्म कुठलाही असू द्या, माणसाला शेवटी एक आध्यात्मिक शांती हवी असते किंवा आधार हवा असतो. तो आधारही बघायला मिळाला आणि आजची धावपळ आणि आजचा प्रवास तुमच्यासाठी रंजक असेल. पण हे सगळं करत असताना आज भूमिपुत्र म्हणजे कुठेतरी भूमिपुत्रांवर दुर्लक्ष केल्यासारखं वाटतंय. आज ह्या खाड्या किनारी शहरं वसत चालली आणि ही शहरं अशीच वसत चालली तर या भूमिपुत्रांचं पुढे काय होणार हा यक्ष प्रश्न उभा राहिलाय. हा टिकवायचा असेल तर काय करावं लागेल हे आम्हाला अवश्य कळवा. तुर्तास ही सगळी या चिखलडोंगरी किनाऱ्यावरची धावपळ आपण बघूया. चला ही ऑलरेडी 3-4 दिवसापूर्वी बोटी खाडीतून आलेल्या आहेत आणि आज अमावस्येनंतरचा दुसरा दिवस आणि बोटी खाडीतून कशा आणल्या जातात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि लगभग खऱ्या अर्थाने आता अर्नाळा किनाऱ्यावर दिसायला लागलेली आहे प्रत्येक धावपळी झालेलं आहे. मी ह्याला घेतलेलं आहे सोबत गाडीवर मला सोड बरं कारण हा आजही ढगाळलेलं वातावरण आहे आणि आता ओहोटी आता भरतीला सुरुवात होते आणि भरती झाल्याबरोबर आपण आपली मोठी आता ही छोटी बोट आहे फायबर आहे म्हणजे तुम्ही टायटॅनिक चित्रपटाच्या माध्यमातून अशा बोटी पाहिल्या असतील. रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी वापरल्या जातात आणि जेव्हा या मोठ्या बोटी स्क्रॅपमध्ये निघतात त्यावेळी खास करून अलंग बंदरामध्ये अशा बोटी मिळतात आणि आल्यानंतर मग इकडे मॉडिफाय वगैरे केल्या जातात. आणि आता ही छोटी बोटी घेऊन आम्ही खाडीच्या दिशेने जाणार आहेत आणि मग पूर्ण भरती होईपर्यंत म्हणजे समुद्राचं पाणी आधीपर्यंत वाट बघायला लागणार. चला आता आम्ही बोट
पलीकडे तुम्हाला आता अर्नाळा किल्ला दिसत असेल आणि जवळपास 15-20 मिनिटाच्या ह्या छोट्या बोटीच्या प्रवासातून आता आम्ही खाडीच्या तोंडाकडे आलो. तुम्हाला पलीकडे बघा ब्राऊन वॉटर दिसत असेल की ज्या समुद्राला जे पाणी असतं त्याला ब्राऊन वॉटर म्हटलं जातं. पण अगदी विरार आणि बोळिंदवरून जे सगळ्या वसईतलं जे सांडपाणी येतं ना ते इकडे येतं आणि डायरेक्ट तुम्हाला हा फरक बघायला मिळत असेल. म्हणजे एक प्रोसेस आहे की समुद्रात सांडपाणी करताना, पण ते शासन किती अवलंबतं मला माहित नाहीये. आणि बघा पलीकडे पक्षी दिसतात एकेकाळी, आणि आजही अजून या अर्नाळ्याची किंवा या भागाची खासियत आहे की अगदी न्यूझीलंड ऑस्ट्रेलियावरून येणारे वेगवेगळे पक्षी. अगदी लहानपणी आम्ही फ्लेमिंगोची जत्रा पाहिलेली आहे. म्हणजे प्रदूषण वाढलं आणि सगळे हे नैसर्गिक संसाधनं किंवा ही प्रजातीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही मँग्रोव्ह दिसत असतील तुम्हाला. हा इथल्या खाड्यात टिकला तर इथला कोळी माणूस टिकणार आहे. आणि सगळा की आज विरार जे भरतंय की विरार मधलं सांडपाणी येतं ना ह्या मार्गाने, या खाडी मार्गाने बाहेर येतंय आणि या सांडपाण्यामुळे इथल्या समुद्री प्रजातीवरही फार मोठा परिणाम होत आहे. बघा या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. हे बघा हे सगळे परदेशी पक्षी आहेत. सगळं नितांत सुंदर असं वातावरण. आणि हा पलीकडे जे दिसतंय तुम्हाला अगदी दातिवरे गाव आहे. हे बंदर झाल्यानंतर की सगळं इकडे MIDC झाल्यानंतर हे सगळं ही प्रजातीच नष्ट होणार आहे. ही प्रजातीच नष्ट होणार आहे. अगदी आता ह्या आम्ही चिखलडोंगराच्या खाडीकडे प्रयाण करत आहोत आणि इथली आजूबाजूची झाडं की मँग्रोव्ह आहेत, निरनिराळे समुद्री वृक्ष आहेत. आणि हे पाहिल्यानंतर लहानपणी ऐकलेली सुंदरबनातील वाघांची कथा आठवते आणि ते केलेलं वर्णन. म्हणजे असं वाटत नाही की आपण विरार शहरापासून काही अंतरावर आहेत. खरंच हे सगळं अनुभवण्यासारखं आहे. आणि वारंवार म्हणेन की इथली वनसंपदा, पक्षी संपदा, अगदी पक्षी मित्र या ठिकाणी बऱ्यापैकी येतात पक्षी निरीक्षणासाठी. ही जी चेन आहे की अन्न साखळी असेल किंवा सृष्टीने जी तर निर्माण केलेली चेन आहे ती टिकली पाहिजे असं प्रकर्षाने वाटतं. सगळे मँग्रोव्ह आहेत, ती मासे असतील, प्रजाती असतील, इकडे प्रजनन चालतंय त्याचं. आणि वाढत्या शहरांनी सगळं हे नष्ट करायला लावलेलं आहे. आणि आमचा कोळी माणूस अगदी पर्यावरण पूरक असेच व्यवसाय करत आलेला आहे. अगदी मासेमारीच्या पद्धती बदलल्या, ट्रॉलिंग आलं, पर्सेसिंग नेट आलं, पण त्याने आपली पद्धत बनवली नाही. कारण निसर्गाचा आदर कसा करायचा हे आमच्या कोळी बांधवाकडून शिकून घ्यायचं. आता हा भराव कोणी टाकलाय मला माहिती नाही की पलीकडच्या दिशेने येण्यासाठी इथल्या कुठल्या लोकांनी टाकलं असेल माहिती नाही. पण ही दगड टाकलेली आहेत आणि ही अशी अतिक्रमण त्या खाडी किनारे नष्ट करण्यास कारणीभूत करणार आहेत. आणि पलीकडे हा जो पॉइंट आहे ना 2 माड, अगदी ह्या 2 माडांचा वसईच्या मोहित मेथी उल्लेख आढळतो. आणि हा उल्लेख मी तुम्हाला अगदी संदर्भ सहित सांगेल. 2 माड एक ओळखीची निशाणी आहे. 2 माड आणि अजूनही 2 माड टिकून आहेत. चला तर मित्रांनो, आता खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या बोटी आता फक्त भरती होण्याची वाट बघतायत. सगळे सज्ज आहेत आणि लिटरली 11:30-12 वाजेपर्यंत ह्या सगळ्या बोटी आता हात करते. म्हणजे आता फक्त रेडी पोझिशन मध्ये आहेत. ते बघा अशा प्रकारे ह्या बोटी नांगरल्या जातात आणि मग एक भरती व्हायची वाट पाहिली जाते. आणि भरती झाल्यानंतर सगळ्या अगदी ह्या बोट्या दिमाखात त्या बोटींचा ताफा सिंधू सागराकडे प्रयाण करणार आहे. आणि फक्त मग त्यानंतर चालणार आहे तो सिंधू सागरासोबत अद्भुत खेळ, संघर्ष, फक्त आपला चरितार्थ चालवण्यासाठी. आणि असंख्य शतकांपासून या सिंधू सागराच्या साह्याने पोट भरणारा हा समाज कधी कुणावर रोष नव्हता, कधी कुणावर अपेक्षा नव्हत्या. पण ह्यालाच जर तुम्ही विकास प्रकल्पामध्ये उद्ध्वस्त करून टाकलात तर हे शाप जे कोणी कारणीभूत आहेत या गोष्टीला त्यांना नक्कीच लागणार. बहुतांश बोटी तर निघाल्या
आता आता मला वाटतं लिटरली आज सगळ्याच बोटी खांद्या खाडीच्या बाहेर येतील. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त आहे. चला बोट पुढे, पण हा चिखलामध्ये लँडिंग पॉइंट शोधून आता सगळे उतरणार आहेत, कारण आता बोटीवर ताडपत्री वगैरे आहे आणि ती आता बोट इकडे लँड केली जाते. हे बघा सगळं चिखल आहे. बाटला आहे सध्या आई बाटला बाटला आहे फुलं घ्या साधारण 3 तास तरी वाट बघावी लागेल भरती होण्यासाठी, आणि भरती झाल्यानंतर मग बोट तरंगल्यावर आपण अर्नाळ्याकडे आणि खऱ्या अर्थानं सिंधुसागर तोपर्यंत पावसाच्या बचावासाठी बांधलेली ताडपत्री काढणं किंवा छोटी मोठी कामं आहेत तोपर्यंत काही होत राहणार आहेत. पलीकडे खाडी दिसते. 3 तास आहेत हातामध्ये आणि 3 तास तोपर्यंत ही ताडपत्री वगैरे शाकार ते काढण्याचं काम सुरू आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामात व्यस्त आहे आणि आता हे काहीतरी लांबी भरण्याचं काम सुरू आहे. म्हणजे लिटरली बोट, छोटी बोट जेव्हा बोटीवरून चढायचं असतं तेव्हा छोटे मोठे धक्के लागतात आणि मग वेळच्या वेळी तोही मेंटेनन्स करावा लागतो आणि इथूनच पूर्ण तयारीशी निघणार आहोत. म्हणजे या आलेला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त आहे. हे काय करायला लावलं? अँटेना. बघा सगळे असेंबल करणं कामं ही सगळे आमचीच लोक किंवा शिकावीच लागतात, कारण भर समुद्रात असल्यावर एखादी उद्भवल्यावर त्यामुळे आमच्या कोळी माणसाला सर्वजण संपन्न असावंच लागतं. हे सगळं अँटेनाची फिटिंग सुरू आहे. सगळे इथून तयार होणंच आहे. हे काय लावायला लावलं? हे चेन साफ करायची, इंजिन आपली चालू करायला. ओके ओके. ते बसतं वाहनावर भेटत ते एक मिनिट, रॉकेल मनी कसं काय का डिझेल मनी? डिझेल. आता रॉकेल कसं मेंटेनन्सची कामं आपल्याला बघायला मिळत असेल. पलीकडची ही काशी प्रसाद बोट, सगळं सायलेन्सर आहे हे बोटीचं. मला जितक्या बोटीवर जाणं शक्य होईल तितक्या हालचाली दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला. 2 तास 3 तास प्रत्येकजण मावऱ्या दिवसांनी त्याला ऑइल बिल तेल नाही लावून ठेवलं. चालू करायला लागते का? चालू म्हणजे चालू करायला लागते. मशीन 4-5 चालू करायला लागते. अगोदर मग जाम होते मशीन. मग किती दिवसांनी येतात चालू करायला? 20 दिवसात. 20 दिवसात म्हणजे बोटी 2.5 महिने जरी असल्या तरी इथे मधीन एक स्टार्टर द्यायला लागते, नाही तर मग चालवायला मशीन जाम होते का? जाम होते. त्यामुळे ती चेन होती आणि आता त्याचा गंजही काढायला लागलेला. हे तुमचं आता काय वेल्डिंगचं काम आहे रे? म्हणजे आधी नाही केलं, आता लगेच त्यांना आता दिसलं ते. म्हणजे लीक आहे आत्ता आवाज आला असेल. यस. नाही लीक नाही, मग डायरेक्शन बदललं का? ओके. मग आता याला किती वेळ जाणार? अर्धा तास. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त आहे. सगळं काय आता हे काय करायला लावलंय? मशीनचं बारीक सारीक काम. बारीक सारीक. हॅलो, किती वाजता निघाला तरी? 12 12:30. 12ला. हॅलो बोल. हां चला, हे सगळा मेदूवडा आणि इडली आहे. चला मलाही नाश्ता करायला म्हणतो इकडे आज. हां जवळपास आता अर्धा तर एक तास मी हालेलो या बोटीवर होतो आणि चांगला नाश्ताही झाला आणि थंडही झाला माझं. आणि आता बाकी मोबाईल चार्ज करायचं आहे मला आणि बाकी बोटही शूट करायचं आहे. आणि आत्ता भरती सुरू झालेले पाणी वर यायला लागलेलं आहे. म्हणजे लिटरली अर्ध्या 1 तासात ऑलमोस्ट सगळ्या बोटी आता आपल्या सिंधुसागराकडे म्हणजे अर्नाळ्याकडे प्रयाण करतील. म्हणजे यांचेही धन्यवाद. आणि खूप चांगला संवाद साधता आला यांच्यासोबत आणि हा संवाद साधण्यासाठीच मी फिरत असतो. चला.
आलो तेव्हा पूर्ण पाणी खाली होतं आणि आता पाण्याची पातळी वर चढते आणि जशी पाण्याची पातळी वर चढेल तशा बोटी तरंगायला लागतील आणि मग आपल्या खऱ्या अर्थाने इथून बाहेर निघण्याची मुवमेंट सुरू होईल. चला प्रत्येक जण मी म्हटलं ना आता ही छोटी छोटी बोटी आहे, कलर्स आणि अगदी काही क्षणात म्हणजे अर्ध्या तासभरात हे सगळ्या खाडी खाली होणार आहे पूर्ण आणि पुन्हा अर्नाळा समुद्र किनारा ह्या बोटींनी गजबजणार आहे. प्रत्येकाचं काम सुरू आहे, सगळं कलर्स असेल, छोटी मोठी कामं आहेत, सगळा प्रत्येक जण बिझी आहे. मी बोटीत आलोय बसून, आता मी आलोय आपल्याकडून फायबरमध्ये बसून आलो, आता निघणार त्यांच्याबरोबर. म्हणे जा ही सगळी आता पूजा आहे वाटतं बोटीवर. ही सगळी आता सत्यनारायणाची पूजा बोटीवर सुरू आणि ही मंडळी आता महिंद्रा पिकअप गाडीमधून आली दिसले मला. चिखल डोंगराचा गाव एकेकाळी रेती व्यवसायासाठी डुबी रेती व्यवसायासाठी प्रसिद्ध होतं, पण कुणाची दृष्ट नजर लागली आणि मी म्हणेन गाव उद्ध्वस्त झालं. यावर आणि या गावाविषयी वेदना फार आहेत माझ्या मनात, कधीतरी बोलून दाखवेन. चला मी आता ही सत्यनारायणाची पूजा नक्की दाखवतो तुम्हाला. चला. वसई जिल्हा पालघर. मी माझ्या जेजुरी बोटीवरती सालबादाप्रमाणे श्री सत्यनारायणची महापूजा करीत आहे. ही पूजा आपण ज्याप्रमाणे घरी पूजा असल्यावर ती पूजा आपल्या घरी आहे कळावं यासाठी केळीचे खांब लावतो. ते केळीचे खांब लावलेले दिसतात. या चिखलडोंगरेच्या खाडीतील आजचा प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, धर्म कुठलाही असू द्या, आमच्या अर्नाळ्यात ख्रिश्चन बांधवी आहेत. यावर मी सविस्तर कधीतरी बोलणार आहे आणि त्यामागे इतिहास आहे आणि इतिहास कधी आपल्याला बदलता येत नाही आणि मी इतिहासाकडे तटस्थ नजरेने बघतोय. आणि कुठलाही माणूस असू द्या, म्हणजे प्रत्येकाला कुठे कुणाला तरी तो शरण जातो. कोणी रामाला जातो, कोणी गणपतीला जातो आणि हे सगळे आमचे ख्रिश्चन बांधव आहे आणि मारिया मातेचं प्रार्थना केली जाते आणि एक ईश्वरी वरदहस्त असावा असं प्रत्येकाला वाटतं. देव निरनिराळे असतील पण भावना एकच आहे आणि ती भावना मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघाच. हे सगळे आता तयारीत आहेत, ही लोक हात करतात आपल्याला. सगळी ही बोट पण माझ्या मित्राचीच आहे. योगायोगानं आले आणि मला काहीतरी प्रार्थना सुरू असताना वाटलं आणि त्यामुळे आलो. पण काहीतरी वेगळं भासलं, केल्याने देशाटन आणि असं काहीतरी नवीन मिळत राहतं. नमो मरिये माझे आई, स्त्रियांमध्ये धन्य सदा, रोगी आम्ही पापी आम्ही, आमच्या धंद्यासाठी मदस्ती करा. ऑलमोस्ट आता भरती झालेली आहे आणि अर्धा तासात सगळ्या बोट्यांचा ताफा, म्हणजे एखादं आरमार कसं जातं समुद्रातून संचार करतं तसा आज सीन बघायला मिळणार आहे. कधीपासून वापरतात बोटीत? जाळी बांधता येतात का? बांधतात जाळी? कुठलं गाव कुठलं तुमचं? विक्रमगड खेडवा. किती वर्षापासून या धंद्यामध्ये आहेत तुम्ही? झाले 10-12 वर्ष. मग त्रास होत नाही का तुम्हाला? सवय ओके. पडली ना. मग गावाकडे तुम्हाला कामं नाही का? आहेत पण ते आता आम्हाला करायला लागतंच. ते काय मग इकडे परवडतं का? इकडे परवडतं. म्हणून आम्ही करतो. मित्रांनो, विक्रमगडवरून आलेले आदिवासी बांधव आहेत आणि हे आदिवासी बांधवही आपल्या कोळी व्यवसायावर अवलंबून आहेत. त्रास होतो का समुद्राचा? सवय सुरुवातीला झाला? हा, सुरुवातीला झाला. चला. अय नाखवा मावरा आणून नाही दिलं बघ तू का? तुला हा नाही मी तुला सांगतील काय मावरा नाही आणून दिलं बघ का? मग तुला बघितले मासेच भरून येन चालेल. खाडीचे बिलाच भाऊ दांडी घालतात. बाकी झाली तयारी सगळी? चला, ही फक्त आणि फक्त लगबग तुम्हाला बघायला मिळते. सगळे जाळी आता चिखलडोंगरे ती जाळी देखील इथेच आणलेली आहेत. म्हणजे फक्त मित्रांनो,
मी आलोय आता लिटरली मी 9 वाजता पोहोचलो आणि आता 12 वाजलेले आहेत आणि पूर्ण पाणी वरती आलेलं आहे आणि सगळी लगबग अक्षरशः लगीनघाई सुरू आहे इकडे. अगदी जाळी देखील इथेच टेम्पोच्या माध्यमातून आणलेल्या आहेत. फक्त अर्नाळा किनाऱ्यावर जाऊन डिझेल आणि बर्फ चढवायचा आणि मग त्या सिंधू सागराशी लढायला झुंजायला निघायचं, जो हा शतकानुशतके व्यवसाय करत आलेला आहे. सगळं बरंच छोटी मोठी कामं आहेत आणि जेवढी मला शक्य आहे तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आता काय प्रॉब्लेम झालाय कसं काय? हा हे बस सापडीचा नटून जाय म्हणे. तर हे सगळं द्रविडी प्राणायाम आहे. सगळं एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर, पण एक वेगळं थ्रिल आहे. आता सगळंच जेवढ्या बोटी, आता सगळ्याच तर बोटी कव्हर करू शकत नाहीये, पण जेवढ्या बोटी करता येईल तेवढा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. चला, त्यांनाही यायचंय. आलो. काल जेवण का नाश्ता? जेवण आता आज श्रावणातला पहिला दिवस आणि बोटी मला वाटतं 15-20 मिनिटात निघतील आपल्या बरोबर ना. हे सगळं आता जेवणही बनवणं सुरू आहे. आपल्या कामात मस्त आहे. हे काय बनवायला लावलंय? फग बनवायला लावलाय. पापलेट कुसलायला. मी काम अजून वरले ना आपली थोडस दे. थोडस निघाल्या का रे बोटी? निघाल्या. थंड घेतो. एक पलीकडे बघा एक बोट तरंगलेली दिसते तुम्हाला आणि आता ती आपल्या अर्नाळ्याच्या दिशेने प्रयाण करत आहे. आणि ऑलमोस्ट आता बोटीवरचा प्रत्येक, म्हणजे मला जेवढा माझा कॅमेरा पोचतोय, प्रत्येक माणूस व्यस्त आहे. हाताला सगळं तेल लावून सगळं तेलकटपणा काढायचा यत्न सुरू. कितीही व्यस्त शेड्यूल असलं आणि कामात व्यस्त असला तरी कोळी माणूस देवाला कधीच विसरत नाही. म्हणजे आता बोट निघण्याची तयारी होते आणि अगदी त्या दिवा असेल सगळं सोपस्कार सुरू आहे. त्या बोटी तुम्हाला बघायला मिळतील. रामकृष्ण हरी. हां, अमित इधर देख, यूट्यूब का आएगा. ते बोट फक्त व्यस्तच आहे, कोणाला बोलण्या एवढाही वेळ नाहीये. अन्न उतरायला का आहे ना? चालून द्या का मग. या आता जाळ्या आथारली, म्हणजे घरना आथारली जाळी डोळ्या. हो, ही जी दोर दिसत आहेत म्हणजे बिरास असेल, म्हणजे जसा वापर होतो ना तशा वापरानुसार यांची दोरांची नाव पण बदलली जातात. यावर माझी एक स्टोरी असेल निराळी. आणि अगदी सगळा आपला प्रपंच संसार घेऊन आलेली ही लोक आहेत. अगदी गॅस सिलेंडर पासून सगळं. आणि ही जाळी आता सोडून अगदी प्रॉपर बोटीत चढवली जाते बघा. सगळं म्हणजे घरी जाऊन फक्त सगळं जाळी मोकळी करतायत आणि डोली, चला डोली, डोल. चला. जेव्हा आम्ही 9 वाजता चिखलडोंगरी खाडीमध्ये पोहोचली तेव्हा आपली ही बोट आणि सगळ्याच बोटी अगदी सुक्यावर होत्या. आणि आता 12 पूर्ण भरती झालेली आहे आणि आता सगळी लगबग आता तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे पूर्ण बोट पाण्याखाली येते आणि हा पाण्याखाली आल्यानंतर पुढे ज्या दोर दिसत आहेत आणि त्यांच्या सहाय्याने खेचून मग एकदा बोट तरंगती होऊन पुन्हा आपल्या अर्नाळ्याच्या दिशेने प्रयाण करणार आहे. त्या अगोदरची मी स्थिती दाखवते तुम्हाला पूर्ण बोटीची.
जय श्रीराम. हे पहिल्या जराला जाताना कसं वाटतं रे, म्हणजे कंटाळा येतो का? हा? नाही नाही कंटाळा येत. बायका पोरची आठवण येते. उलट्या वगैरे होतात का पहिल्या जराला? उलट्या वगैरे नाही. पण गोळ्या घेतात तुम्ही? गोळ्या घेतात पण त्रास होतो. हा पहिला त्रास होतो. म्हणजे पहिलाच जार की त्यानंतर पण आता भरती म्हणजे पूर्ण भरती झालेली आहे. पूर्ण पाणी आलेलं आहे. आता सगळेजण आता बाहेर काढण्याच्या तयारीसाठी लागलेले आहेत. अगदी या सगळ्या म्हणजे इथून तिथून बोट बांधून ठेवलेले. पलीकडे बघा पार बांधलेले आहे. अगदी त्या मोठ्या झाडाला बांधलेली आहे आणि ती खेचून आणि इंजिन चालू करून मग ही बोट बाहेर काढण्याची प्रक्रिया लिटरली सुरू होईल किंवा झाली आहे असं म्हणते बघा. तर हे मित्रांनो छोटा नांगर दिसत असेल अँकर, पण याला मुटकं म्हटलं जातं. मीन्स एखादं जेव्हा कऊ शोधायची असते तेव्हा ते फेकलं जातं आणि उडवायला. बोला कशी उडवतात दाखवा. असं उडवायला लागतो. लस्सी येतो यावरनं. लस्सी का रस्सी? हा रस्सी अशी ओढायची हा हा अशी खेसायची हा अशी खेसायची. आली रशी. केवढा तरी हात बघतो आमचा. हा जाम जोर होत्या मला. जरा विनोदी पद्धतीने सांगतायत ते. फायनली चला हा फायबर बांधलेला आहे आणि बोट सगळं क्रिटिकल काम असतं तुम्हाला बघता येईल. आणि ज्या बोटीत आपण बसून आलो तो फायबर म्हणतात तिकडे. हे मेन आता जे ताकदीचं काम म्हणता येईल ते सगळं फिरताना घ्या. मुवमेंट फिरतोय बघ. खऱ्या अर्थाने डिरेक्शन मिळालेलं आहे. ही बोट लँड करताना त्या बोटीला धक्का लागू नये म्हणून म्हणजे थर्माकोल्स टाकलं. हे पाव म्हणतात आमच्या सॉफ्ट. आणि आता हा काढण्याचं असेल म्हणजे अगदी भरत ह्यावर बोट सेफ असते अगदी सगळं. त्या बोटीला काही होऊ नये म्हणून. आणि ते काढण्याचं काम सुरू तिथला आला तुम्हाला दाखवायचं आहे. पुढे येऊ का? चला हा जो सीन आता जे सेफ्टीचे लागले इथले दोर सुटलेले आहेत ते पुढच्या वर्षीसाठी. सगळं आवरावर कितीही म्हटलं की जाळ बांधण्याची प्रोसेस असू द्या किंवा सोडण्याची असू द्या ते वेळच्या वेळी आवरून ठेवावं लागतं. कधी कुठली इमर्जन्सी उद्भवेल हे सांगता येत नाही. आता सगळे बंध सुटलेले आहेत आणि जो बोटी समोरचा म्हणजे आता ही सगळी मँग्रोव्हची झाडे आहेत आणि बोट ज्या आधाराला बांधली होती म्हणजे इथून निघताना तीही सोडायला लागेल आम्हाला.
हा बांधलेला आहे की ज्याच्या आधारावर म्हणे यांनी रिस्क नको म्हणून. थांब थांब थांब. चला हा बघा सगळे आता हा शेवटचा बंद सोडला जातोय. चला सुटली, बाग सुटली. आता एकीकडे बोट आपली आता किनाऱ्याकडे निघालेली आहे. आपली बोट निघताना बऱ्यापैकी ऑब्स्टॅकल होती. म्हणजे ऑब्स्टॅकल मीन्स इतर बोटी लागलेल्या होत्या, त्यांची दोर बांधलेले होते आणि सगळं पंख्यात अडकणं वगैरे हा प्रकार असतो. ते काढणं क्रिटिकल असतं. आणि आता ही सगळं आता पाक सैल केली कारण ती आपल्या पंख्याखाली येऊ नये, कारण त्यामुळे अडकली असते. आणि खऱ्या अर्थाने ऑब्स्टॅकल आपली निघालेली आहे. निघालो आणि आता मोठी वाट झालेली आहे आमची. ऑब्स्टॅकल असल्यामुळे उशीर झाला आम्हाला. म्हणजे उशीर होतोच, पण आता खाडीच्या अगदी तोंडावर आलेलो आहोत आम्ही. आणि या खाडीतून थेट समुद्र शिरणं म्हणजे आता आम्हाला पलीकडे बघा हा खाडी, ही मँग्रोव्ज आहेत, पलीकडे समुद्र आहे. बघणंच एकदम थ्रिलिंग वाटतंय. सॉलिड ते समुद्राच्या दिशेने असलेलं ग्रास गवत, कुठल्याही भस्मासुराची यावर नजर पडू नये म्हणजे झालं. बघा मित्रांनो, आता हा खाडी आणि खाडी संपून आपण आता थेट समुद्रात प्रवेश करतोय. माझ्या उजव्या हाताला किंवा स्क्रीनच्या उजव्या हाताला ब्रह्मगिरीतून उगम पावणारी वैतरणा नदी जी या सिंधू सागराला घेऊन पडते. पुढे वसईची खाडी जी खंडाळ्यातून उल्हास नदी, हा त्रिवेणी संगम आणि कधीही पवित्र असलेला हा संगम आहे. आणि आम्ही खाडीतून आता या संगमावर उतरतो. आणि लिटरली आता खाडीतून येताना अगदी शांत वातावरण होतं. आणि आता वाराही जाणवायला लागले. बघा पलीकडच्या बोटीवरचा जो झेंडा फडफडतोय ना, आणि आता धक्के बसायला लागले. हा फरक खाडी किनारे का महत्वाचे आहे हे अधोरेखितच करतोय. सगळ्या बोटी आता फायनली कर्नाळा बंदरात पोचलो आहोत. खरंच सांगतो, खाडीतून बाहेर आलो आणि अजस्त्र लाटा सुटायला जास्त आणि अक्षरशः मळमळायला लागलं. अजून 10 मिनिटं जर प्रवास केला तर खरंच उलटी होईल.
गेल्या 2-4 दिवसात आलेल्या बोटी सध्या पलीकडे लँड करतोय आता आपण इकडे. फायनली आपण आपल्या लँडिंग पॉइंटला आलेलो आहोत. समुद्रातलं पार्किंग. सकाळी 8 वाजता अर्नाळा बंदरातून छोट्याशा डिंगीतून सुरू झालेला प्रवास. ही आमची साई लक्ष्मी बोट आम्ही घेऊन आलेलो आहेत आणि लिटरली 2:15 वाजलेले आहेत. म्हणजे खाडीत असेपर्यंत सगळं शांत वाटत होतं, पण खाडीतून आम्ही समुद्रात आल्यानंतर आणि माझ्या पोटात तर मळमळायला लागलं. अजून अशी 15 मिनिटं जर घालवली असती तर लिटरली मी उलटी केली असती. आणि आजचा हा प्रवास कोळी लोकांच्या प्रथा असतील कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.